So our next topic is corporate social responsibilities, that is CSR activities. आपण बऱ्याचदा CSR activities बद्दल डिस्कस केलंय इन जनरल सुद्धा आणि प्रिव्हियस चॅप्टर्स मध्ये सुद्धा. इंट्रोडक्टरी पार्ट बघूया. Corporate social responsibility is defined as the voluntary activities undertaken by a company to operate in economic, social, and environmentally sustainable manner. Corporate social responsibility जर सोप्या भाषेत बघायचं झालं तर व्हॉलेंटरीली ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या कंपल्सरी नाहीयेत, की म्हणजे एखादा रूल नाहीये की ह्याच ऍक्टिव्हिटीज तुम्ही केल्या पाहिजेत. आता CSR ऍक्टिव्हिटीज साठी लॉ आहेत, पण त्या ऍक्टिव्हिटी कुठल्या कराव्यात हे त्यांनी रिस्ट्रिक्टेड केलेलं नाहीये. त्यामुळे कंपनीचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, जसं की आपण सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये काही पार्टिसिपेट करतो व्हॉलेंटरीली आपल्या इंटरेस्ट एरियानुसार, तसंच कंपन्या पण आहेत तर त्या सोशल वेलफेअरसाठी, एन्व्हायरमेंटल किंवा इकॉनॉमिक वेलफेअरसाठी व्हॉलेंटरीली पार्टिसिपेट करतात एखाद्या ऍक्टिव्हिटीज मध्ये. त्याला आपण CSR ऍक्टिव्हिटीज म्हणतो. CSR इज अबाउट हाऊ कंपनीज manage the business process to produce an overall positive impact on society. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला पाहिजे सोसायटीवर, की ज्या व्हॉलेंटरीली ऍक्शन केल्या जातात कंपनीकडून त्या ऍक्टिव्हिटीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सोसायटीमध्ये व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर सोलर लाईट्स असतील किंवा बायोगॅस प्लांट्स जर एखाद्या कंपनीने एखाद्या गावामध्ये तयार करून दिले असतील, तर ह्या सगळ्या CSR ऍक्टिव्हिटीचा पार्ट आहेत की ज्याच्यामुळे सोसायटीमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे, त्यांना त्याचा फायदा होणार आहे. CSR ची हिस्ट्री बघायला गेलं तर फेज 1 म्हणजे 1850 to 1914 पर्यंतचा जो पिरियड होता तो आपण फर्स्ट फेज मध्ये कन्सिडर करतोय. त्यात the first phase of CSR is known for its charity and philanthropic nature. CSR was influenced by family values, traditions, culture, and religion, as also industrialization. The wealth of businessmen was spent on welfare of society by setting up temples and religious institutions. In time of drought and famine, these businessmen open up their granaries for the poor and hungry. In pre-independence time, the pioneers of industrialization, names like Tata, Birla, Godrej, Bajaj, promoted the concept of CSR by setting up charitable foundations and educational and healthcare institutions and trust for community development. आता फेज फर्स्ट मधल्या CSR ऍक्टिव्हिटीज जर बघितल्या तर एखादा टेम्पल बांधून देणं असेल किंवा रिलिजियस ऍक्टिव्हिटीज, एखादी मशीद बांधून दिली असेल किंवा एखादा गुरुद्वारा बांधून दिलाय किंवा त्याच्या रिलेटेड काहीतरी त्यांनी केलंय म्हणजे ऑन रिलिजियस बेसिस, तर हे CSR ऍक्टिव्हिटी मध्ये कन्सिडर केलं जायचं. आणि दुष्काळ किंवा पूर ह्यासारख्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये सफर होणाऱ्या लोकांना काहीतरी मदत करणं हे CSR ऍक्टिव्हिटी मध्ये कन्सिडर केलं जात होतं फेज 1 मध्ये. आता त्याच फेज 2 मध्ये जेव्हा कन्सिडर करायला लागलो तर फेज 2 मध्ये त्याच्यामध्ये चेंजेस झाले आणि आधीची पण म्हणजे फेज 1 मध्ये सुद्धा आपण नावं बघितली की टाटा, बिर्ला, गोदरेज, बजाज यांनी या CSR ऍक्टिव्हिटीज इंडियामध्ये प्रमोट केल्या. फेज 2 मध्ये म्हणजे 1910 to 1960 या पिरियड मध्ये द सेकंड फेज वॉज ड्युरिंग द इंडिपेंडन्स मुवमेंट. महात्मा गांधी अर्ज rich industrialists
to share their wealth and benefit the poor and marginalized in society. Its concept of trusteeship helped socio-economic growth. According to Gandhi, companies and industries were the temples of modern India. He influenced industrialists to set up trust for colleges and research and training institutions. These trusts were also involved in social reform like rural development, education, and empowerment of women. फेज 2 मध्ये आता फेज 1 प्री इंडिपेंडन्स एरा मध्ये कन्सिडर केले जाते, फेज 2 इंडिपेंडन्स मुवमेंट मध्ये कन्सिडर केली जाते. तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं होतं की इंडस्ट्री ज्या आहेत तर त्याचा खूप मोठा वाटा असणार आहे इंडियन ग्रोथ मध्ये आणि युथ च्या डेव्हलपमेंटसाठी. तर ज्या इंडस्ट्रीज आहेत, जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे की कॉलेजेस किंवा एज्युकेशन सेक्टर मध्ये ट्रस्ट जे आहेत तर त्या तयार केल्या पाहिजेत. म्हणजे एज्युकेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे जास्तीत जास्त, की जेणेकरून मॉडर्न इंडिया जो आहे तर तो खूप काही करू शकेल, त्यांची ग्रोथ होईल. आणि दुसरं काय सांगितलं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना सुद्धा सपोर्ट करायला पाहिजेत किंवा त्या स्थापन करायला पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर फेज 3 1950 to 1990. This phase was characterized by the emergence of PSUs, that is public sector undertakings. To ensure better distribution of wealth in society, the policy on industrial licensing and taxes and restriction on the private sector resulted in corporate malpractices, which finally triggered sustainable legislation on corporate governance, labor and environmental issues. In 1965, academicians and politicians and businessmen conducted a nationwide workshop on CSR where major emphasis was given to social accountability and transparency. फेज 3 मध्ये काय झालं की पॉलिटिशियन्स आहेत किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, तर त्यांनी एक वर्कशॉप कंडक्ट केलं की CSR ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा सोशल अकाउंटेबिलिटीसाठी आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं त्याच्या पॉलिसीज त्यांनी सेट केल्या. आणि मग त्याच्यामध्ये हेल्थ असेल किंवा एज्युकेशनल फॅक्टर्स आहेत आणि मेन म्हणजे लेबर वेलफेअरच्या दृष्टीतून विचार केला गेला आणि त्या इम्प्लिमेंट केल्या गेल्या गोष्टी तिथे. आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज सुद्धा इम्पॉर्टन्स देऊन म्हणजे एन्व्हायरमेंटल इश्यूज त्याच्यामध्ये कन्सिडर केले गेले. त्याच्यानंतर फेज 4 ही जी आहे तर ती 1980 ऑनवर्ड्स आहे, म्हणजे आता आपण फेज 4 मध्ये आहोत. In this last, CSR become characterized as sustainable business strategy. ठीक आहे. बिझनेस स्ट्रॅटेजी, बिझनेसेस सस्टेनेबल राहण्यासाठी CSR ऍक्टिव्हिटी स्ट्रॅटेजी म्हणून यूज केल्या गेल्या, बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणून. दी वेव ऑफ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, दॅट इज LPG. आपण मॉडेल बघितलं, LPG मॉडेल. टुगेदर विथ comparatively relaxed licensing system led to a boom in the country's economic growth. This further led to an increased momentum in industrial growth, making it possible for companies to contribute more towards social responsibility. What started as charity is now understood and accepted as a responsibility. ठीक आहे. आता याच्यामध्ये कंट्रीची इकॉनॉमिक ग्रोथ पण कन्सिडर केली गेली. लायसन्सिंग सिस्टीम मध्ये म्हणजे आपण जे सगळे लॉ बघतो
तर त्याच्यामध्ये सुद्धा कंपनीला CSR ऍक्टिव्हिटी कंपल्सरी आहे. त्यांनी त्यांच्या प्रॉफिटचा 2 to 4% पार्ट जो आहे तर तो कंपल्सरी सोशल वेलफेअर साठी यूज करायचा आहे. या पद्धतीचे लॉज यायला लागले. त्याच्यानंतर LPG मॉडेलमुळे त्यांना ते कंपल्सरी झालं. जर त्यांना मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह व्हायचं असेल, ग्रोथ करायची असेल तर त्यांना ह्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात. सोशल वेलफेअर साठी सोसायटीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागते. काही कंपनी ज्या आहेत आता त्याच्या मोठ्या मोठ्या चॅरिटेबल ट्रस्ट आहेत. जसं इन्फोसिस फाउंडेशन नावाची ट्रस्ट आहे. त्याच्यानंतर HUL ची सुद्धा एक ट्रस्ट आहे. रिलायन्सची शाला नावाची एक ट्रस्ट आहे. तर ह्या सगळ्या ट्रस्ट मधून एज्युकेशन असेल किंवा जे फ्लड अफेक्टेड किंवा ड्रॉट अफेक्टेड पर्सन असतील त्यांना हेल्प केली जाते. किंवा हेल्थकेअर सेंटर्स जे आहेत तर ते बिल्डअप केलेले आहेत. जसं टाटा हॉस्पिटल आहे कॅन्सरसाठी. आता CSR बद्दल काही थॉट्स आहेत किंवा परसेप्शन आहे. तर ते वेगवेगळ्या लोकांचं आहे किंवा रिलिजन वाईज आहे. पहिलं आहे कौटिल्य ऑन CSR. कौटिल्य म्हणजे कोण? तर चाणक्य. ठीक आहे. ज्याने चंद्रगुप्त मौर्यला अर्थशास्त्रातला हा सगळ्यात मोठा गुरु होता. हा तक्षशिला विद्यापीठात शिकवणारा एक अध्यापक होता आणि त्याने चंद्रगुप्त मौर्यला तयार केलं. त्याच्या साम्राज्यातला तो एक अविभाज्य घटक होता. त्यामुळे आणि त्याला कौटिल्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चाणक्याची अर्थनीती या नावाची बरीच पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतील. तर त्याचं CSR वर म्हणणं काय होतं की कौटिल्य एम्फसाइजेस इथिकल प्रॅक्टिसेस अँड प्रिन्सिपल्स वाईल कंडक्टिंग बिझनेस. इथिकल प्रॅक्टिसेस आणि प्रिन्सिपल्स जे आहेत तर ते फॉलो करणं बिझनेस रन करताना ही सुद्धा CSR ऍक्टिव्हिटी आहे. आता रिलिजन वाईज CSR अँड हिंदुइझम. मर्चंट्स बिलॉंग टू द हिंदू religion gave alms, got temples and night shelters made for poor. Hindus followed dharmada, where the manufacturer or seller charged a specific amount from the purchaser, which was used for charity. आता अकॉर्डिंग टू हिंदुइझम CSR ऍक्टिव्हिटी कशी फॉलो केली जाते की आपल्या कमाईतला काही भाग जो आहे तरी तो समाजातल्या तळागाळातील लोकांसाठी दान केला गेला पाहिजे. मग त्याच्यासाठी अनेक ज्या संस्था आहेत, धर्मदायी संस्था आहेत, मग त्यांच्या धर्मशाळा बांधल्या जातात. तिथे महाप्रसादाची सुद्धा सोय केलेली असते दोन्ही वेळेला, सकाळी आणि रात्री, की जेणेकरून त्यांचं तिथे पोट भरलं जाईल आणि राहायची सोय तिथे धर्मशाळेत सुद्धा होऊन जाईल. या पद्धतीने हिंदुइझम मध्ये CSR ऍक्टिव्हिटी फॉलो केली जाते. CSR अँड इस्लाम मध्ये सुद्धा बऱ्यापैकी सेम आहे. इस्लाम हॅड अ लॉ कॉल्ड जकात which ruled that portion of one's earning must be shared with poor in the form of donation. इस्लाम मध्ये सुद्धा आपल्या इकडे जकात दिली जाते की आपल्या कमाईतला काही भाग गरीबाला डोनेशन म्हणून दिला जातो. मग आता ते तुम्हाला आपल्याकडे आता रोजे वगैरे सुरू झाले की तुम्हाला हे जकात किंवा डोनेशन म्हणून काही पैसे वाटताना किंवा फूड देताना बघायला मिळतील. त्याच्यानंतर CSR आणि सिखिझम. सिमिलर टू इस्लाम जकात, सिख्स फॉलो दॅट दे कॉल्ड दाशांत. ठीक आहे. त्यांच्याकडे लंगर सिस्टीम असते आणि ते सुद्धा डोनेशन वर बिलीव्ह करतात. CSR ऍक्टिव्हिटीज इन इंडिया बघूया. तर इंडियामध्ये CSR ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत की ज्या फोकस केल्या जातात सोशल वेलफेअर साठी, तर त्याच्यात आहे पहिलं एज्युकेशन. आपल्याला एज्युकेशनवर खूप जास्त फोकस केलं जातं कारण आपल्याकडे अजून एज्युकेशनल डेव्हलपमेंट म्हणावी तितकी झालेली नाहीये.
अजूनही बऱ्याचशा गावांमध्ये लहान मुलं जी आहेत तर ती स्कूलला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांचं पुढचं शिक्षण जे आहे ग्रॅज्युएशन लेवल असेल किंवा प्री स्कूलचं म्हणजे प्रायमरी स्कूल पर्यंत त्यांचं शिक्षण होतं. त्याच्यानंतर हायर सेकंडरी असेल किंवा ज्युनियर कॉलेज याच्यासारखी ते त्यांना करता येत नाही. त्याच्यामुळे एज्युकेशनवर अजूनही फोकस केलं जातं. त्याच्यानंतर हेल्थ केअर फॅसिलिटी, आपल्याकडचं पॉप्युलेशन खूप जास्त आहे इंडियाचं ॲज कम्पेअर टू आवर लँड, इंडियन लँड. तर आणि पर कॅपिटा इन्कम जे आहे तर ते सुद्धा कम्पॅरेटिव्हली लो आहे अदर डेव्हलप कंट्रीज पेक्षा. तर त्याच्यामुळे हेल्थ केअर फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या सुद्धा अपुऱ्या पडतात. आता रिसेंट बघायचं झालं तर जेव्हा कोविड-19ची फाईट करायची वेळ आली इंडियामध्ये, तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल की गव्हर्नमेंटने खूप जास्त खर्च केला हेल्थ केअरसाठी. अनेक कंपन्या ज्या आहेत, अनेक एनजीओ ज्या आहेत तर त्या पुढे आल्या आणि त्यांनी कोविड-19 साठीच्या म्हणजे त्यांच्या कोविड-19 पेशंटसाठी स्पेशल बिल्डिंग्स असतील, हॉस्पिटल असतील किंवा कुठल्या हॉस्टेल्समध्ये बेड्स अवेलेबल करून दिले. हेल्थ केअर फॅसिलिटी मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट केलं जातं CSR ऍक्टिव्हिटी म्हणून. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे रूल्स जे आहेत तर ते फॉलो केले जातात. जसं की एखादी बिल्डिंग बांधताना, एखादी इंडस्ट्री जेव्हा उभी राहत असते तर ती बिल्डिंग बांधताना त्या बिल्डिंगच्या बांधकामाच्या वेळी तिथे जेवढी झाडं तोडली गेली आहेत तितकीच झाडं त्यांना पुन्हा लावावी लागतात कॉम्पेन्सेशन म्हणून किंवा एक CSR ऍक्टिव्हिटी टुवर्ड्स एन्व्हायरमेंट म्हणून. त्याच्यानंतर ग्रीन एन्व्हायरमेंट जितकं फॉलो करता येईल तितकं त्यांना फॉलो करावं लागतं. जसं की एक प्रोडक्टचं पॅकेजिंग असेल किंवा त्याचं रिसायकलिंग असेल त्या प्रोडक्टच्या पॅकेजिंगचं, ह्या सगळ्या एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिटीज आल्या. त्याच्यानंतर वॉटर कन्झर्वेशन साठी असेल किंवा जसं बायोगॅसचं मी सांगितलं किंवा सोलर लाईट्स आहेत. काही गावांमध्ये स्ट्रीटवर सोलर लाईट्स चा सेटअप ते बिल्ड करून देतात. काही गावं दत्तक घेतली जातात. बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लाईव्हलीहूड मध्ये सपोर्टिंग स्किल्स डेव्हलपमेंट जे आहे वोकेशनल ट्रेनिंग आहे किंवा इन्कम जनरेशन ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्याच्यासाठीच ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं किंवा तो बिझनेस त्यांना तयार करून दिला जातो, बिल्डअप केला जातो. जसे काही छोटे सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात. लिज्जत पापड तो पण विमेन सेल्फ हेल्प ग्रुप मधून तयार झालेला आहे. ठीक आहे. किंवा आता सुद्धा पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या आहेत पण तरी सुद्धा त्याला कंपनी जी आहे तरी ती सपोर्ट करते. जसं की काही हँडक्राफ्ट असेल तर हँडक्राफ्टचं ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं किंवा त्याच्या पॅकेजिंगच्या रिलेटेड ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं आसपासच्या गावांमध्ये आणि प्रोडक्ट पॅकेजिंगसाठी त्यांना दिलं जातं की जेणेकरून कंपनी CSR ऍक्टिव्हिटी पण दाखवू शकेल, तिथल्या लोकांना त्याचं एम्प्लॉयमेंट होईल, त्यांना अर्निंग सोर्स जो आहे तो सुद्धा अवेलेबल होईल आणि तिथली डेव्हलपमेंट सुद्धा होईल. त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंटच्या अंडर मगाशी जसं सांगितलं की काही गावं जी आहेत तर ती दत्तक घेतली जातात. तिथल्या सगळ्या सोयी ज्या असतील की तिथलं रोड कन्स्ट्रक्शन आहे, तिथले स्ट्रीट लाईट्स असतील, तिथली वॉटर फॅसिलिटी आहे, ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी, तर एज्युकेशनल फॅसिलिटीज आहेत, हेल्थ केअर फॅसिलिटी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या
बघितल्या जातात, त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट करतात किंवा बिल्डअप करतात नव्याने. ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं रुरल डेव्हलपमेंटचं, तर आपल्या इथे रत्नागिरीला देवगड मध्ये जिंदाल इंडस्ट्री आहे. त्यांनी ते गाव दत्तक घेतलंय. मग तिथे त्यांनी शाळा पण उभी केली आहे, हॉस्पिटल पण उभं केलंय, रोड पण चांगले बांधलेत आणि स्ट्रीट लाईट पण सोलर लाईट्सचं लॅम्प आहेत तर ते लावलेत त्यांनी. टाइप्स ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याच्यामध्ये लीगल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. It is expected that companies will be run within a legal guidelines set forth by the federal or state government or by a specific industry itself. These regulations include everything from their products meeting for health and safety standards to the legally required fair treatment of employees. Companies must earn their money within legal means, following all laws and guidelines. लीगल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये लिगॅलिटी फॉलो करणं. मग एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करताना ते प्रोडक्ट हेल्थ आणि सेफ्टीच्या रिलेटेड स्टँडर्ड फॉलो करणं. मग एम्प्लॉईला पण हार्म होता कामा नये ते मॅन्युफॅक्चर करताना किंवा मॅन्युफॅक्चर होत असताना, आणि कस्टमरला सुद्धा त्या प्रोडक्टचा त्रास होता कामा नये. ह्या लीगल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आहे इथिकल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. विथिन दी realm of legal ethical corporate responsibility, a new buzzword has come into wake: transparency. Following the scandals that rock big business all over the world, stakeholders have demanded that companies should be more responsible about their business practices. इथिकल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये आपण इथिकल प्रॅक्टिसेस बघितल्या. ठीक आहे, तर कंपनीच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्याच्या रिलेटेड ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं. नाहीतर मग आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये स्कॅन्डल्स जे आहेत तर ते बघितले की कसे कसे फ्रॉडुलंट प्रॅक्टिसेस केल्या गेल्या, शेअर मार्केट कसं पाडलं गेलं किंवा लोकांना कशा पद्धतीने फसवलं गेलं कंपनीकडून. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तर तो आहे फायनान्शियल इकॉनॉमिक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. अ बिझनेस entity is basically an economic entity, and therefore its primary social responsibility is to produce goods and services that society wants and sells them at a profit. Financial or economic social responsibility covers more than just ensure that CEOs are not getting richer while stockholders lose everything. Financial responsibility extend to employee and to the public. This includes paying a fair wage to all employees regardless of race, gender, or any other issue. फायनान्शियल अँड इकॉनॉमिक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कन्सिडर केली तर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत, तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं. त्याच्यानंतर स्टॉक होल्डर्स जे आहेत तर किंवा टुवर्ड्स स्टेक होल्डर, त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा शेअर मिळायला हवा. कस्टमर जेवढं पे करतायत एखादं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस परचेस करण्यासाठी, तर त्यांना वर्दी प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस मिळाले पाहिजेत. एम्प्लॉईज किंवा वर्कर्स आहेत त्यांना फेअर वेजेस मिळायला पाहिजेत. तर हे फायनान्शियल सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये येतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे फिलॅन्थ्रॉपिक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. Philanthropic social responsibility is all about a company carrying out world in which it exists and striving to improve that world for future generation.
This includes giving money to charities, establishing and funding scholarship and educational programs, and working to eradicate poverty and disease throughout the world. फिलॅन्थ्रॉपिक अप्रोच जो आहे तर त्याच्यामध्ये कंपनीला डिरेक्टली काहीच बेनिफिट होत नाही. जस्ट लाईक की फायनान्शियल किंवा बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण मगाशी कन्सिडर केल्या तर त्यातून कंपनीला फायदा होत असतो. एम्प्लॉयमेंट जनरेशन ही CSR ऍक्टिव्हिटी दाखवली तरी त्याचा बेनिफिट जो आहे तर तो कंपनीला मिळत असतो. तर फिलॅन्थ्रॉपिक अप्रोच जर बघायला गेलो तर त्याच्यामध्ये कंपनी चॅरिटी म्हणून मनी डोनेट करते किंवा तशा ट्रस्ट बिल्डअप करते, हेल्थ केअर सेंटर्स असतील ते उभे करते किंवा हॉस्पिटल्स बांधले जातात. त्याच्यानंतर स्कॉलरशिप ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड केल्या जातात किंवा एज्युकेशनल प्रोग्राम्स आहेत किंवा कॉलेजेस आहेत काही कंपनीच्या ट्रस्टची ती उभी केली जातात की जेणेकरून त्यांना शिक्षण कमीत कमी पैशामध्ये अवेलेबल होईल. सोसायटी मधली पॉवर्टी जी आहे तर ती कमी झाली पाहिजे ह्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर डिसीज पर्सन असतील तर त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. जसं टाटा हॉस्पिटल मी तुम्हाला सांगितलं, टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे ते, तिथे कमीत कमी खर्चामध्ये खूप चांगली ट्रीटमेंट जी आहे तर ती प्रोव्हाइड करतात कॅन्सर पेशंटसाठी. नेक्स्ट आहे aspects of CSR. First aspect आहे responsibility. It refers to duty or obligation to satisfactorily perform or complete a task that one must fulfill and which has consequent penalty for failure. According to CSR, every business has a responsibility towards different stakeholders such as customers, employees, shareholders, government, suppliers, and society, etc. Responsibility towards स्टेकहोल्डर्स मध्ये सगळे फॅक्टर्स आले की जे डिरेक्टली रिगार्डिंग कंपनी आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. Business is an economic activity which is carried out on a regular basis to earn profit, to survive and succeed in today's competitive business world. Businessmen must have to maintain good relationship with all their stakeholders. Relationship with stakeholders can be strengthened if organization fulfill their obligation towards different group of the society. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस मध्ये ऑर्गनायझेशन जरी प्रॉफिट मेकिंग साठी उभ्या राहत असल्या तरी सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर ते त्यांना करणं गरजेचं आहे. आणि टुडेज बिझनेस वर्ल्ड जर बघितलं तर कॉम्पिटिटिव्ह बिझनेस वर्ल्ड मध्ये या सोशल ऍक्टिव्हिटीज त्यांना बेनिफिट देऊन जातात, सर्वायवल साठी सुद्धा त्यांचा उपयोग होतो. Next आहे concept of social responsibility. To maintain the going and growing standards of business, it is necessary to earn profit, but profit making is not the sole function of business. It is necessary to perform different social obligations. So profit making and serving to the society are two sides of the same coin. बिझनेस जो आहे तर तो प्रॉफिट मेकिंग साठी जरी करत असले तरी सुद्धा त्याची दुसरी बाजू जी आहे तर ती सर्विंग टू दी सोसायटी. म्हणजे जे प्रोडक्ट तुम्ही तयार करताय ते त्याची दुसरी बाजू आहे की तुम्हाला त्यातून पैसे मिळणार आहेत ते सेल केल्यानंतर. पण जे प्रोडक्ट तुम्ही सेल करणार आहात ते प्रोडक्ट म्हणजे त्या स्टँडर्डचं, त्या क्वालिटीचं असलं पाहिजे. तुम्ही चांगली सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टिकोनातून प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तयार केले पाहिजेत. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नेक्स्ट आहे why should business be socially responsible? Social responsibility is voluntary effort on the part of business to take voluntary steps to satisfy the expectation of different interest groups. The interest groups may be
owners, investors, employees, consumers, government, and society. Following are the reasons behind responsibility behind of business in today's environment. First one, public image. Second one, government regulations. Third one, survival growth. Then employee satisfaction and customer awareness. पहिला जो फंक्शन आहे तर ते आहे पब्लिक इमेज. तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल वेलफेअर साठी एखादी ऑर्गनायझेशन वर्क करत असेल तर अर्थात त्यांच्या काही पर्सेंटेज ते त्याच्यात स्पेंड करत असतात. तर कस्टमर आर विलिंग टू बाय देअर प्रोडक्ट. पब्लिक इमेज एक चांगली तयार होते की त्यांचा फिलॅन्थ्रॉपिक अप्रोच बघून पब्लिक जे आहे तर ते त्यांचे प्रोडक्ट परचेस करते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट रेग्युलेशन. गव्हर्नमेंट जे आहे तर त्या अशा फिलॅन्थ्रॉपिक अप्रोच असलेल्या ऑर्गनायझेशन्सला स्पेशल सबसिडीज जे आहेत, टॅक्स एक्झम्पशन्स जे आहेत तर ते प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर सर्व्हायव्हल आणि ग्रोथ साठी CSR ऍक्टिव्हिटीजचा खूप फायदा त्यांना होतो. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन किंवा वेलफेअर ऑफ एम्प्लॉईज हे पण अंडर CSR ऍक्टिव्हिटीज येतं. जर चांगली इमेज बिल्डअप झाली असेल ऑर्गनायझेशनची, एम्प्लॉई वेलफेअर फॅसिलिटीज सुद्धा खूप चांगल्या असतील तर एम्प्लॉई सुद्धा किंवा कॅन्डिडेट सुद्धा त्या ऑर्गनायझेशन मध्ये वर्क करण्यासाठी, तिथे जॉब मिळवण्यासाठी खूप धडपड करतात आणि तिथे ते हॅपी एन्व्हायरमेंट मध्ये वर्क करू शकतात. त्यांना त्यांच्या कामातून सॅटिस्फॅक्शन मिळतं. त्याच्यानंतर कंझ्युमर अवेअरनेस. कंझ्युमर अवेअरनेस मध्ये त्यांचे राईट्स जे आहेत तर ते पाळले जातात. जसं की कंझ्युमर राईट्स मध्ये, कंझ्युमर ऍक्ट मध्ये त्यांना सेफ प्रोडक्ट्स जे आहेत तर ते मिळाले पाहिजेत. हजार्डस प्रोडक्ट पासून त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. असे बरेच जे लॉज आहेत तर ते फॉलो केले जातात. कंझ्युमरला अवेअर केलं जातं त्यांच्या प्रोडक्ट प्रोव्हाइड करून, त्यांना सर्व्ह करून, की जेणेकरून ते हार्मफुल प्रोडक्ट पासून किंवा सर्व्हिसेस पासून लांब राहतील. नेक्स्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स स्टेक होल्डर्स और डिफरंट ग्रुप्स. Responsibility towards employees. रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स एम्प्लॉईज काय आहे तर जॉब सिक्युरिटी, मॉनिटरी फॅक्टर्स, वर्किंग कंडिशन्स, हेल्थ अँड सेफ्टी मेजर्स, वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. आता जॉब सिक्युरिटी हा खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे कुठल्याही एम्प्लॉई किंवा वर्कर साठी. कारण जॉब सिक्युरिटी जर असेल तरच तो वर्कर फ्री माइंडेडली किंवा फुल डेडिकेशननी वर्क करू शकणार आहे. इनसिक्युरिटीज जर असतील तर त्याला तितकं डेडिकेशन देता येणार नाही. त्याच्यानंतर मॉनिटरी फॅक्टर्स मध्ये फेअर वेजेस, त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह किंवा बोनस असतील, मेडिकल अलाउन्स असेल, ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉम्प्ट असल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे वर्किंग कंडिशन मध्ये आपण लॉ मध्ये हे फॅक्टर्स बघितलेत. कंपनी लॉ मध्ये, फॅक्टरी ऍक्ट मध्ये की लाइटिंग फॅसिलिटीज आहेत, व्हेंटिलेशन आहे किंवा नॉईज, डस्ट, पोल्युशन, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड झाल्या पाहिजेत. त्यांचे वर्किंग आवर्स जे आहेत किंवा रेस्ट पिरियड आहेत तर ते सुद्धा अप्रोप्रिएट असायला पाहिजेत. त्याच्यानंतर हेल्थ अँड सेफ्टी मेजर्स मध्ये त्यांना ज्या फॅसिलिटीज आहेत, समजा हँड ग्लोव्ज असतील, गॉगल्स असतील, गमबूट्स असतील किंवा वन पीस सूट असेल, की जसं की मेकॅनिक्स यूज करतात, ठीक आहे, वन पीस असलेले कपडे ते वापरतात की जेणेकरून त्या मशिनरी मध्ये सैल कपडा जो आहे तर तो अडकू नये. मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये प्रोबॅबली असले कपडे वापरले जातात. त्याच्यानंतर गुड कॅन्टीन फॅसिलिटीज, त्याच्यानंतर टॉयलेट्स असतील किंवा ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी आहे, मेडिकल फॅसिलिटीज आहेत तर त्या सुद्धा प्रॉपर
प्रोव्हाइड झाल्या पाहिजेत आणि त्या मेंटेन सुद्धा केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचा डिसिजन घेताना किंवा मॅनेजमेंटच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वर्करचं पार्टिसिपेशन असणं, त्यांच्याकडून सजेशन्स घेणं किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकणं, ह्या सुद्धा ऍक्टिव्हिटी केल्या जातात. त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स शेअर होल्डर्स. फेअर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता शेअर होल्डर्सची टुवर्ड्स शेअर होल्डर पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यावर त्यांना फेअर रिटर्न्स मिळायला पाहिजे. दुसरे एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. कंपनी जितकी एक्सपांड करेल किंवा डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम्स इम्प्लिमेंट करेल तर तितके जास्तीत जास्त रिटर्न्स जे आहेत तर ते शेअर होल्डरला मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रॉपर डिस्क्लोजर मध्ये कंपनीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा ऑडिटेड अकाउंट जे आहेत तर त्याच्या कॉपीज शेअर होल्डरला प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. थोडक्यात कंपनीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर फेअर प्रॅक्टिसेस ऑन स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज मध्ये फेअर प्रॅक्टिसेस असायला हव्यात. उगाच स्टॉक होल्ड करून ठेवणं कंपनीने किंवा सगळे स्टॉक्स सेल आउट करणं किंवा त्याच्यामध्ये फ्रॉड्युलंट प्रॅक्टिसेस करणं, ह्या गोष्टी त्याच्यात करता कामा नये. त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स कस्टमर्स. त्याच्यात पहिलं आहे क्वालिटी प्रोडक्ट्स किंवा क्वालिटी सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड करायला पाहिजेत. फेअर प्राइस, त्याची प्राइस जी आहे तर ती कंझ्युमरला चीट करायचं नाही कधीही. त्या जी प्राइस देऊन कंझ्युमर त्या वस्तू परचेस करतोय तर त्याला ती प्राइस फेअर आणि वर्दी वाटायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे आफ्टर सेल सर्व्हिस. कंझ्युमरला आफ्टर सेल सर्व्हिसेस प्रॉमिस केलं असेल तर ते प्रॉमिस पाळायला पाहिजे. जसं की इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स परचेस केल्यानंतर त्याला काही ड्युरेशन पर्यंत 6 मंथ असेल, 1 इयर असेल किंवा व्हेकल घेतले असेल तर 5 इयर पर्यंतचं ड्युरेशन जे असतं तर ते आफ्टर सेल सर्व्हिसेस साठी दिलं जातं. त्याच्यानंतर कंझ्युमर सेफ्टी. कंझ्युमर सेफ प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या बनवल्या पाहिजेत. एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स तयार केले पाहिजेत. त्याच्यानंतर अवॉइड कंझ्युमर एक्सप्लॉयटेशन. कंझ्युमरला कुठेही एक्सप्लॉइट किंवा त्यांचं मिसगायडन्स करता कामा नये. त्यांना काहीतरी मिसगाईड करणं किंवा इंटरप्रिट करणं एखाद्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिसेस बद्दल त्यांना मिसगाईड करणं, चुकीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. जे ज्या गोष्टी त्या प्रोडक्टच्या बाबतीत आहेत लाईक ऑल फॅक्ट्स, मग त्याचे प्रोज अँड कॉन्स जे आहेत तर ते प्रॉपरली त्या कंझ्युमरला समजावून सांगितले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स सोसायटी. फर्स्ट पॉइंट आहे प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन झालं पाहिजे लाईक एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल इरॅडिकेशन असेल तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर हेल्प टू वीकर सेक्शन ऑफ दी सोसायटी. वीक सेक्शन जो आहे सोसायटी मधला तर त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काही ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. जसं स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोव्हाइड करून त्यांना कंपनीचं काहीतरी काम प्रोव्हाइड करणं, जसं की मी पॅकेजिंग सिस्टीम बद्दल सांगितलं. त्याच्यानंतर फायनान्शियल असिस्टन्स, त्याच्यामध्ये डोनेशन्स असतील किंवा त्यांचं लिटरसीच्या रिलेटेड किंवा अँटी ड्रग कॅम्पेन आहेत तर तसे कॅम्पेन किंवा हेल्थ केअर कॅम्पेन कंडक्ट करणं. त्याच्यानंतर लिस्ट पार्टिसिपेशन इन अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज. अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज ज्या असतील तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट न करणं. आता लिस्ट पार्टिसिपेशन का म्हटलंय तर सगळ्या ऍक्टिव्हिटीज काय
डिरेक्टली अँटी सोशल नसतात, पण त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम होत असतो. जसं की कंपनीचं एखादं प्लॅन तयार होताना तिथली जी जंगल तोड होणार आहे, झाडं तोडली जाणार आहे, ही सुद्धा अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज झाली. पण ती पर्पजफुली केली जात नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे लिस्ट पार्टिसिपेशन म्हटलंय. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की तिथलं एखाद्या नदीचं पाणी जे आहे तर ती कंपनी वापरणार असेल त्यांच्या प्रोडक्शनसाठी, तर तिथल्या लोकांना सुद्धा ते पाणी वापरता यायला पाहिजे, किंवा त्यांच्या पाण्यासाठी दुसरी सोय जी आहे तर ती त्या कंपनीने केली पाहिजे. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन. स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे. त्याच्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या लोकांनाच तिथले जॉब जास्तीत जास्त अलोकेट झाले पाहिजेत. त्याच्यानंतर टू प्रमोट स्पोर्ट्स अँड सायंटिफिक अप्रोच इन सोसायटी. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजला किंवा सायंटिफिक अप्रोचला प्रमोट केलं जातं, आणि म्हणूनच आपण स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे प्रोजेक्ट तयार करतो ते सायंटिफिक अप्रोचने तयार झालेले असतात. त्यातलं एखादं प्रोजेक्ट जर कंपनीला आवडलं तर कंपनी त्याच्यासाठी बक्षीस देते, किंवा ते प्रोजेक्ट जे आहे तर ते सुद्धा परचेस करते, ते इम्प्लिमेंट करते. सोलारच्या रिलेटेड जेवढे प्रोजेक्ट्स आहेत तर ते हे अशाच सायंटिफिक अप्रोचने तयार झालेले प्रोजेक्ट आहेत. त्याच्यानंतर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मध्ये क्रिकेटच्या किंवा लोकल क्रिकेट असोसिएशन्स असतील, कबड्डीच्या मॅचेस असतील, त्याच्यानंतर अशा अनेक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्यांना फंडिंग केलं जातं, त्या ऍक्टिव्हिटीज अरेंज केल्या जातात. त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स गव्हर्नमेंट. पहिला पेमेंट ऑफ टॅक्सेस, फीज अँड ड्युटीज. गव्हर्नमेंटला वेळच्या वेळी आणि कुठेही माल प्रॅक्टिसेस न करता टॅक्सेस वाचवणं किंवा ते पे न करणं, ह्या चुकीच्या गोष्टी न करता वेळच्या वेळी टॅक्सेस असतील, त्यांच्या ड्युटीज किंवा फीज ज्या असतील तर त्या पे केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पॉलिटिकल स्टॅबिलिटी आणण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटला सपोर्ट केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचं डिरेक्ट पार्टिसिपेशन नसतं, पण इनडायरेक्ट पार्टिसिपेशन जे आहे तर ते पॉलिटिकल फॅक्टर साठी असतं. त्याच्यानंतर आहे नो सिकिंग ऑफ अनफेअर फेवर्स. गव्हर्नमेंट कडून अनफेअर फेवर्सची एक्सपेक्टेशन ठेवायचे नाहीत, की त्यांना काहीतरी ड्युटीज किंवा टॅक्सेस जे आहेत तर ते माफ करतील. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्निंग ऑफ फॉरेन एक्सचेंज अर्निंग वर त्याच्यातल्या जे काही ड्युटीज किंवा फॉरेन एक्सचेंज करन्सी जी आहे ते व्हॅल्युएबल्स आहेत त्याचे, तर ते प्रॉपरली पे झाले पाहिजेत गव्हर्नमेंटला ते कन्वर्ट केल्यानंतर, आणि ते लिगली कन्वर्ट केले गेले पाहिजेत. कॉन्ट्रीब्युशन टू गव्हर्नमेंट ट्रेजरी. गव्हर्नमेंटला जसे इमर्जन्सीज आहेत किंवा नॅचरल कलॅमिटीज आहेत तर त्या वेळेला फंडिंग केलं पाहिजे. जसं की कोविड-19च्या वेळेला अनेक मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत तर त्यांनी गव्हर्नमेंटला फंडिंग केलं, जेणेकरून त्यांचा फिलॅन्थ्रॉपिक अप्रोच पण होता आणि गव्हर्नमेंटला ते सपोर्ट पण करत होते, की जेणेकरून जे सफर होणारे पर्सन आहेत तर त्यांच्यासाठी त्यांना काहीतरी करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड सप्लायर्स. The company should maintain good relationship with suppliers. सप्लायरशी गुड रिलेशन मेंटेन केले तरच सप्लायर जो आहे ते कमी रेट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगला माल जो आहे तर तो सप्लाय करणार आहे. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ क्रेडिट अमाऊंट मस्ट बी डन ऑन टाइम. क्रेडिट अमाऊंट जी आहे रॉ मटेरियलची त्या सप्लायरची तर ती वेळच्या वेळी पे केली गेली पाहिजे. कंपनी शुड नॉट फोर्स दी सप्लायर टू प्रोव्हाइड अनरिझनेबल टर्म
सप्लायरशी डील करताना अनरिझनेबल टर्म्स ज्या आहेत तर त्या मेन्शन करायच्या नाही. जसं की त्या सप्लायरने फक्त आमच्याच कंपनीला सप्लाय केला पाहिजे किंवा ह्याच अमाऊंट मध्ये सप्लाय केलं पाहिजे. असे बऱ्याच टर्म्स, जर कंपनी डॉमिनेटिंग असेल, खूप मोठी कंपनी असेल तरी सुद्धा ती सप्लायरच्या फेवरने त्यांनी विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर आहे कंपनी शुड वर्क फॉर देअर ग्रोथ अँड सर्व्हायवल. सप्लायरची सुद्धा ग्रोथ आणि सर्व्हायवलचा विचार कंपनीने केला पाहिजे. आणि लास्ट आहे कंपनी शुड नॉट डिस्क्लोज दी सिक्रेट इन्फॉर्मेशन अबाउट इट सप्लायर्स टू अदर्स. सप्लायरची सिक्रेट इन्फॉर्मेशन जी आहे तर ती बाकी कोणासोबत कंपनीने शेअर करता कामा नये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. फर्स्ट आहे the payment of loan and interest installments must be made on time. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये आपण बँक कन्सिडर करू शकतो, तर त्याचे जे पेमेंटचे इन्स्टॉलमेंट्स असतील आणि इंटरेस्ट असेल तर तो वेळच्या वेळी पे केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आहे दे शुड नॉट ब्राईब बँक ऑफिशियल्स इन सँक्शनिंग लोन्स. लोन सँक्शन करताना बँक ऑफिशियलला ब्राईब देता कामा नये. त्याच्यानंतर प्रोव्हाइड रेग्युलर रिपोर्ट टू फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. कंपनीचा रेग्युलर फायनान्शियल रिपोर्ट जो आहे तर तो फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला प्रोव्हाइड केला पाहिजे की जेणेकरून त्यांचं प्रॉफिटेबिलिटी असेल किंवा त्यांचे फायनान्शियल क्रायसिस असतील तर ते बँकला कळतील. त्याच्यानंतर आहे दे शुड नॉट कव्हर बँक लोन इनटू बॅड डेट्स. बँक लोन आहेत तर ते बॅड डेट्स मध्ये टाकायचे नाहीत. म्हणजे बँक करप्सी जी आहे तर ती होता कामा नये, बँकरप्ट होता कामा नये कंपनी. त्याच्यानंतर आहे म्हणजे बँकेचे पैसे बुडवणे ही अवॉइड करायचं. त्याच्यानंतर दे शुड बी प्रॉपर यूज ऑफ फंड्स प्रोव्हाइड बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. बिझनेस पर्पज साठी, बिझनेस ऍक्टिव्हिटीज साठी जर लोन घेतलंय तर ते त्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याचं फंड अलोकेशन प्रॉपरली झालं पाहिजे. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स कॉम्पिटिटर्स. फर्स्ट आहे दी कंपनी शुड अवॉइड अनफेअर प्रॅक्टिसेस सच ॲज डुप्लिकेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ दी कॉम्पिटिटर. अनफेअर प्रॅक्टिसेस अवॉइड केल्या पाहिजेत. कॉम्पिटिटर फर्मच्या डुप्लिकेट प्रॉडक्ट्स तयार करणं आणि ते मार्केटमध्ये सेल आउट करणं हे बंद केलं पाहिजे किंवा हे करता अशा प्रॅक्टिसेस करता कामा नये. त्याच्यानंतर रिस्पेक्ट द कॉम्पिटिटर अँड ट्रीट देम ॲज अ चॅलेंजर नॉट ॲज अन एनिमी. कॉम्पिटिटरला सुद्धा रिस्पेक्टफुली बघितलं पाहिजे, त्यांना चॅलेंजर म्हणून ट्रीट केलं पाहिजे इन्स्टेड ऑफ लुकिंग हिम ॲज अ एनिमी. दे शुड ensure free entry and not block entry of competitors. मार्केटमध्ये त्यांना फ्री एंट्री राहिली पाहिजे, त्यांचे एंट्रीज जे आहेत तर त्या ब्लॉक करता कामा नये. त्याच्यानंतर नॉट टू ऑफर एक्सेप्शनली हाय सेल कमिशन टू डिस्ट्रीब्युटर्स अँड एजंट्स. हाय कमिशन ऑफर करून आपल्याच कंपनीचे जास्तीत जास्त प्रोडक्ट सेल झाले पाहिजेत आणि कॉम्पिटिटरला तिथे डॉमिनेट करणं ह्या गोष्टी सुद्धा अनफेअर प्रॅक्टिसेस मध्ये येतात, तर त्या करायच्या नाहीयेत. रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टेक होल्डर्स टुवर्ड्स बिझनेस. फर्स्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ शेअर होल्डर्स टुवर्ड्स बिझनेस. पहिलं आहे रेग्युलरिटी इन पेमेंट ऑफ responsibility of shareholders towards business. पहिला regularity in payment of dues on shares. शेअरहोल्डर्सने त्यांचे जे पेमेंट्स आहेत रेग्युलर बेसिसवर केले पाहिजेत. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन दी कंपनी अफेअर्स, कोऑर्डिनेशन अँड सपोर्ट टू दी मॅनेजमेंट.
proper use of voting rights, use and implementation of different policies and procedures. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असायला पाहिजे कंपनीच्या अफेअर्स मध्ये किंवा त्यांच्या प्रॅक्टिसेस मध्ये. त्याच्यानंतर मॅनेजमेंटला सपोर्ट केलं पाहिजे, वोटिंग राईट्सचा प्रॉपर यूज केला पाहिजे आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज अँड प्रोसिजर. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल विसल ब्लोईंग पॉलिसी जी आहे तर ती आपण एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करतो इथे. नेक्स्ट आहे responsibility of employees towards business, maintaining and sustaining cordial relationship with superior, fulfilling the responsibilities assigned by the authority, devotion and dedication towards the work, participation in decision making when it is asked, honesty, accountability, rightness, sincerity towards the work, then goal-oriented approach which will supplement the organizational goals and objectives, support to the organizational plans and policies. Employees responsibility काय आहे towards organization, towards business. तर cordial relationship with superior जे आहे तर ते मेंटेन केलं पाहिजे. त्याच्यानंतर असाइन रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्या कम्प्लीट केल्या पाहिजेत. डिवोशन, डेडिकेशन असायला पाहिजे टुवर्ड्स देअर वर्क. डिसिजन मेकिंग मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ऑनेस्टी, अकाउंटेबिलिटी, राईटनेस, सिन्सिअरिटी असायला हवे टुवर्ड्स वर्क. गोल ओरिएंटेड अप्रोच असायला पाहिजे, बिझनेस गोल ओरिएंटेड अप्रोच. आणि त्याला सपोर्टिंग ऑर्गनायझेशनल अप्रोच आणि मग सेल्फ ऑब्जेक्टिव्ह आहेत तर ते येतील. त्याच्यानंतर सपोर्ट ऑर्गनायझेशनल प्लॅन्स अँड पॉलिसीज. नेक्स्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कस्टमर्स टुवर्ड्स बिझनेस. पहिले आहे अप्रिसिएशन अँड सपोर्ट टू दी क्वालिटी स्टँडर्ड्स ऑफ द ऑर्गनायझेशन. डेव्हलपमेंट ऑफ ब्रँड लॉयल्टी अप्रोच. पहिलं आहे क्वालिटी स्टँडर्ड्स आहेत ऑर्गनायझेशनचे, त्याला सपोर्ट केला पाहिजे. ब्रँड लॉयल्टी जी आहे तर ब्रँड लॉयल अप्रोच असायला हवे. त्याच्यानंतर पार्टिसिपेशन इन क्रिएटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह आयडियाज ऑफ दी फर्म. नवीन वर्क असेल, नवीन इनोव्हेशन असेल, क्रिएटिव्हिटी असेल तर ती ऍक्सेप्ट केली पाहिजे, त्याला सपोर्ट केला पाहिजे. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइडिंग वन्स ओपिनियन व्हेन आस्क टू सपोर्ट. कंझ्युमर सर्वे ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. देन बेअरिंग the monopoly practices and support to the competitive markets. मोनोपोली प्रॅक्टिसेस किंवा सपोर्ट मार्केट जे आहेत कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये तर त्याच्यात सपोर्ट केला पाहिजे, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. प्रॉपर यूज ऑफ कन्झ्युमर राईट्स गिवन बाय द लॉ. प्रॉपर यूज केला पाहिजे कन्झ्युमर राईटचा. वेट असेल एखाद्या प्रोडक्टचं ते ॲक्युरेट आहे की नाही, सेफ्टी अँड हेल्थी प्रोडक्ट्स जे आहेत तर ते प्रोव्हाइड केले जात आहेत की नाही याचा ॲश्युरन्स असायला हवा. त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट टुवर्ड्स बिझनेस. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड करायला पाहिजेत, जसे इमआयडीसीज एरिया की तिथे बेसिक फॅसिलिटीज त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या असतात. त्याच्यानंतर आहे टू इंट्रोड्यूस अँड एक्झिक्यूट प्रॉपर लॉज अँड ऑर्डर्स. प्रॉपर लॉ सेट केले गेले पाहिजेत त्याच्या आणि टाइमली ते चेंज झाले पाहिजेत अकॉर्डिंग टू नीड. त्याच्यानंतर आहे सपोर्ट थ्रू रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज. R&D ऍक्टिव्हिटीजला सपोर्ट केलं पाहिजे. अरेंजमेंट ऑफ लोन्स अँड ऍडव्हान्सेस. लोन्स प्रोव्हाइड केले पाहिजेत इझिली, त्याचे अरेंजमेंट केल्या पाहिजेत. सप्लाय ऑफ इन्फॉर्मेशन ॲज अँड वेन आस्क्ड. देन क्रिएशन अँड मेंटेनन्स ऑफ स्टेबल अँड हेल्दी एन्व्हायरमेंट. देन प्रिव्हेन्शन अँड control of monopoly, oligopoly in the economy. Then developing the standards of transparency and disclosures. Then introduction of concept like ethical audit or social audit.
efforts to maintain political and social, economic stability. Then establishment of different advisory, regulatory and development organizations like SEBI and NABARD. तर ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. एक तर लोन फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं, काही स्टँडर्ड सेट करून देणं, इथिकल आणि सोशल ऑडिट जे आहे तर ते कन्सेप्ट इंट्रोड्यूस करून देणं, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक स्टॅबिलिटी मेंटेन करणं, हेल्दी आणि स्टेबल एन्व्हायरमेंट जे आहे तर ते प्रोव्हाइड करणं, मेंटेन करणं. नेक्स्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सप्लायर्स टुवर्ड्स बिझनेस, maintaining sustaining a relationship with business. सप्लायर्स ने काय करायला पाहिजे की चांगलं रिलेशन, चांगला रॅपो जो आहे तर तो बिझनेस मेंटेन केला पाहिजे. त्याच्यानंतर सपोर्ट ऑफ क्वालिटी रॉ मटेरियल, मशिनरी अँड स्पेअर पार्ट्स. जे मटेरियल ते प्रोव्हाइड करतायत तर ते क्वालिटी मटेरियल प्रोव्हाइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर रेग्युलर अँड टाइमली सप्लाय ऑफ द रॉ मटेरियल, रेग्युलर सप्लाय केला पाहिजे आणि जेव्हा त्यांनी ऑर्डर प्लेस केली आहे तेव्हा त्या वेळेत तो सप्लाय झाला पाहिजे. त्याच्यानंतर ओबेइंग दी कोऑर्डिनेशन अँड म्युच्युअल कन्सिडरेशन, then proper pricing strategies, then healthy and ethical business practices. Next, profit making and ethical dimension. Profit is basically necessity to survive and to succeed in today's competitive business world. Many times it's observed that people consider profit making as an unethical activity. According to them, profit and ethics are opposite concepts. If company is ethical, it may forget about making of profit. People also frequently believe that profitable company necessarily be unethical. It is assumed that a company can make profit only through unethical practices. But this is wrong opinion. Profit making is a responsibility of businessmen, as it is the residual and economic minus expenditure to get the income or to start with the business. Businessman requires help of different individuals of society. ठीक है. आता प्रॉफिट मेकिंग अँड इथिकल डायमेन्शन. प्रॉफिट मेकिंग कंपनी जी आहे तर ती अनइथिकल प्रॅक्टिसेस करत असते किंवा इथिकल बेस्ट कंपनी आहे त्यांनी प्रॉफिट मेकिंग करू नये, हे सगळे मिसकन्सेप्शन्स आहेत. प्रॉफिट मेकिंग आणि इथिक्स हे दोन्हीही सायमल्टेनियसली किंवा पॅरलर वेनी जाणाऱ्या कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. जर प्रॉफिट मेकिंग ही सुद्धा कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जशी इथिकल बिहेवियर ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना तुम्ही त्याच्यावर रिटर्न कसे सप्लाय करणार आहात, लोन घेतलेल्याचे इन्स्टॉलमेंट कसे पे करणार आहात, मग त्याच्यासाठी प्रॉफिट मेकिंग इम्पॉर्टंट फॅक्टर आहेच, पण तो मग इथिकल वेने असायला हवा. नेक्स्ट आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट. अकाउंटेबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी आपण बघितलंय. सोशल कॉन्ट्रॅक्टचा मिनिंग आहे social contract approach to business refers to the strategy a company chooses when it accepts informal expectation from the public and makes social and environmental responsibility important to its business operations. सोशल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बिझनेस ऑपरेशन्स करताना सोसायटीला कन्सिडर करून किंवा म्युच्युअल कन्सर्नने त्या ऍक्टिव्हिटीज रन करणं किंवा त्या ऍक्टिव्हिटीजच्या ऐवजी दुसरं काहीतरी प्रोव्हाइड करणं. जसं की मी मगाशी म्हटलं होतं की झाडं किंवा जंगल तोड होणार असेल तर मग तेवढी झाडं लावली गेली पाहिजेत, किंवा नदीचं पूर्ण पाणी वापरलं जाणार असेल, जास्तीत जास्त पाणी कंपनीला लागेल तर मग बाकीच्या लोकांसाठी तिथलं पिण्याच्या पाण्याची सोय करायला पाहिजे. वॉटर कन्झर्वेशनच्या रिलेटेड
CSR ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या केल्या गेल्या पाहिजेत. तर हे काय आहे, तर हे सोशल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत की जे कुठेही लिहिले गेलेले नाहीयेत किंवा एखाद्या बॉन्ड पेपरवर केलेले नाहीयेत, तर हे म्युच्युअली अंडरस्टँड केलेले आहेत. त्याचे फीचर्स आहेत, सोशल कॉन्ट्रॅक्ट अप्रोच इज perspective that a corporation has an obligation to society over and above the expectation of its shareholder. Then prior years, the primary focus of the social contracts was a economic one, assuming that continued economic growth and would bring an equal advancement in the quality of life. The modern social contract approach argues that since the corporation depends on society for its experience and continuing growth, there is an obligation for the corporation to meet the demand of the society rather than just demand of the targeted group of the consumers. These are some features. Then merits of social contracts. एक तर सोसायटीमध्ये कुठलंही डॅमेज किंवा लिगल रिस्क ज्या आहेत तर त्या फेस कराव्या लागू नये. एन्व्हायरमेंट रिलेटेड फॅक्टर आहेत किंवा जेंडर रिलेटेड किंवा एज किंवा जेंडर डिस्क्रिमिनेशन फॅक्टर्स जे आहेत तर ते अवॉइड झाले पाहिजे. त्याच्यानंतर लॉंग टर्म प्रॉफिटेबिलिटीसाठी सोशल कॉन्ट्रॅक्ट जे आहेत तर ते इम्पॉर्टंट आहेत. कारण सोसायटीचा विचार करून त्यांना कन्सिडर करून जर ऍक्टिव्हिटीज केल्या जात असतील तर मग सोसायटीचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे त्या ऑर्गनायझेशनकडे बघायचा तर तो सुद्धा पॉझिटिव्ह असतो. त्याच्यानंतर आहे लिमिटेशन ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यामध्ये कॉस्ट, तर कम्प्लीट सोसायटीचा विचार केला तर दोन्ही फॅक्टर्स जे आहेत कॉस्ट आणि फोकस, तर सगळा फोकस सोसायटीवर ठेवून कॉस्ट वाढते आणि मुळात कॉस्ट जास्त बेअर करावी लागते जास्तीत जास्त फॅक्टर्स कन्सिडर केले सोसायटीचे तर. आणि फोकस जो आहे तर तो बिझनेस ऑर्गनायझेशनवर जास्त असतो, प्रोडक्टेबिलिटीवर असतो, त्यामुळे सोसायटीला कम्प्लिटली फोकस करता येत नाही. नेक्स्ट आहे business ethics and corporate social responsibility in the new economy. Just the industrial economy gradually evolved from an agricultural economy, so the industrial economy is currently giving way to emerging digital economy. In the new economy, technology becomes the dominant factor of wealth generation rather than land, labor, and particularly capital, whereas information and its proper management through information technology are making the difference and separating the winners from his losers. इथिक्स अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी न्यू इकॉनॉमी मध्ये बघितलं आपण की लँड, लेबर आणि कॅपिटल फक्त एवढेच फॅक्टर्स राहिलेले नाहीये, तर त्याच्यामध्ये इथिक्स म्हणजे प्रॉपर इन्फॉर्मेशन अँड प्रॉपर यूज ऑफ मॅनेजमेंट हा फॅक्टर सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट झालेला आहे इकॉनॉमीमध्ये. इन डिजिटल एन्व्हायरमेंट द बॅलन्स ऑफ पॉवर शिफ्ट inexorably from the manufacturer to the consumer, and to be competitive in the new economy, company must offer products and services that are specifically customized to meet the need of individual customers. याच्यामध्ये कस्टमायझेशन जे आहे तर इंडिव्हिज्युअल कस्टमरचं ओपिनियन जे आहे किंवा त्याचं कस्टमायझेशन टुवर्ड्स प्रॉडक्ट कन्सिडर केलं जातं मॅक्सिमम. नीड फॉर CSR,
to fulfill the grand self interest of the organization. ऑर्गनायझेशनचा इंटरेस्ट आहे तर तो कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर आहे टू इस्टॅब्लिश बेटर पब्लिक इमेज बेटर बिल्डअप होते. To avoid misuse of resources, to minimize environmental damage for economic and social welfare of the community. Next आहे factors pushing business towards CSR or opportunities in CSR. The shrinking role of the government. Governmentचा जो रोल आहे towards philanthropic organization or philanthropic approaches of the organization, तर त्याचा फायदा होऊ शकतो ऑर्गनायझेशनला. त्याच्यानंतर डिमांड फॉर ग्रेटर डिस्क्लोजर. स्टेक होल्डर्स जे आहेत तर त्यांची ही नीड आहे, त्यांची डिमांड आहे टू बिकम और टू पार्टिसिपेट इन CSR ऍक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर इन्क्रीज कस्टमर इंटरेस्ट. CSR ऍक्टिव्हिटीज फॉलो करणारे बिझनेस जे आहेत तर त्याच्यात कस्टमरचा इंटरेस्ट जास्त असतो, त्याच्यामुळे त्यांचा सेल पण तितका होतो. त्याच्यानंतर ग्रोईंग इन्व्हेस्टर प्रेशर. इन्व्हेस्टर सुद्धा प्रेशराईज करतात प्रॉफिट मेकिंग साठी, CSR ऍक्टिव्हिटीज साठी, की जेणेकरून इमेज बिल्डअप होईल ऑर्गनायझेशनची, प्रॉफिट पण जास्तीत जास्त होईल आणि लॉंग टर्म साठी सर्व्हाइव्ह होईल. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह लेबर मार्केट. कॉम्पिटिटिव्ह लेबर मार्केटमध्ये सुद्धा अप्रोप्रिएट पे चेक्स, बेनिफिट्स आणि जे फॅसिलिटीज आहेत ज्या प्रोव्हाइड केल्या पाहिजेत वर्कर्सना, एम्प्लॉईजना, तर त्या सुद्धा केल्या जातात. त्याच्यानंतर आहे सप्लायर रिलेशन. सप्लायरशी रिलेशन प्रॉपरली मेंटेन केले गेले पाहिजेत. त्यांचे क्रेडिट्स जे असतील तर ते वेळच्या वेळी फुलफिल झाले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे प्रिन्सिपल्स ऑफ CSR. फर्स्ट आहे सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटी हा कुठल्याही ऑर्गनायझेशनचा मेन फॅक्टर आहे, कारण कुठली ऑर्गनायझेशन लॉंग टर्म साठी मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह व्हायला बघते. त्याच्यानंतर आहे अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी ऑफ दॅट ऑर्गनायझेशनल बिझनेस प्रॅक्टिसेस, their decision making, their behavioral and economic and policies, norms of the organization. Then ट्रान्सपरन्सी जी आहे तर ती मेंटेन केली पाहिजे टुवर्ड्स ऑल स्टेक होल्डर्स. हे पॉइंट बघितलेत म्हणून आपण स्पीड मध्ये बघतोय, हे पुन्हा एकदा रिवाइज करतो जस्ट. त्याच्यानंतर आहे ऍक्सेस, रिलेव्हन्स, क्वालिटी आणि रिलायबिलिटी. जे पॉइंट ट्रान्सपरन्सी मध्ये आहेत, ऍक्सेस मध्ये स्टॉक होल्डर्स जे आहेत तर त्यांना इझिली ऍक्सेस असायला हवा शेअर होल्डर्सना किंवा स्टॉक होल्डर्सना, की ते कंपनीची इन्फॉर्मेशन कधीही बघू शकतात. त्याच्यानंतर रिलेव्हन्स, कस्टमरला रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन किंवा रिलेटेड प्रोडक्ट्स जे आहेत तर ते सर्व्हिस प्रोव्हाइड केली पाहिजे ऍज पर देअर नीड. क्वालिटी सर्व्हिस आणि प्रोडक्ट्स दिले पाहिजे. मग ते रिलायबल, टाइमली, कम्प्लीट आणि कन्सिस्टंट असायला हवेत. त्याच्यानंतर आहे रिलायबिलिटी ऑफ द प्रोडक्ट अँड प्रॉपर डिस्क्लोजर अबाउट दॅट.